नमस्कार. आज पुन्हा एकदा प्रश्न विचारायची वेळ आली आहे की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? तर ते आहे असं वाटत नाही. आज कित्येक गावातून कित्येक खेड्यापाड्यातून आज पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत. त्याच्यावर यांचं मंथन नाही. बऱ्याचशा खेडोपाड्यात आजही चांगली हॉस्पिटॅलिटी नाही, चांगली प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही, पण त्याच्यावर यांची चर्चा झडत नाही. 15-15, 16-16 वर्षे महामार्गाचं काम रखडतं. ते कसं पूर्ण करता येईल त्याच्यावर याचं विचार मंथन नाही. यांनी मुद्दा पुढे काय केला की महिलांच्या आरक्षणासाठी विधानसभेत आणि लोकसभेत खासदार वाढवायचे. पण हे सुद्धा ते दादान खोटं बोलत आहेत. यांचे जे बगलबच्चे आहेत ना, चमचे शेपूट धरून मागून चालणारे, त्यांचं कोट कल्याण करायचं आहे म्हणूनच हे आमदार आणि खासदार वाढवायची यांना भ्रांत पडली आहे. जनता इतकी दूधखुडी नाही. ते आमदार खासदार वाढवल्याने असं काय भलं होणार आहे? कित्येक भागात आज प्राथमिक सोयीसुविधा नाही आहेत. त्याच्यावर कोण काय बोलत नाही. कसा काय यांच्यावर विश्वास ठेवायचा? म्हणून आज पुन्हा विचारावं असं वाटते की खरंच या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये.